मला त्याच्यावर कुठलं वक्तव्य करायचं नव्हतं, पण अशा पद्धतीचं वारंवार होत असेल तर 1 वर्ष काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष न होऊ देणं, कोणाच्या दबावाखाली त्या नेते जे आहेत सेनेचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, कोणाच्या दबावाखाली काँग्रेसचा अध्यक्ष होऊ दिला नाही याचं उत्तर पहिलं त्यांनी दिलं पाहिजे. आणि म्हणून या वक्तव्याला आता एक गोष्ट मागं पडलेली आहे. या गोष्टीला वारंवार भूमिका मांडून काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न अगर केला जाईल तर याची वास्तविकता आम्ही मांडू. पण आज ती वेळ नाही. आज आमच्यासमोर जनतेचे अनेक प्रश्न आहेत. शेतकरी पूर्ण वाऱ्यावर सोडला गेलेला आहे राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीनं. अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. मागचाही अवकाळी पाण्याचे अजूनही पैसे दिले नाही आणि त्याच्यामुळे ना शेतकऱ्यांचं धान्य घेतलं जात, त्याचे पैसे वेळेवर दिले जात नाही. रोज महाराष्ट्रामध्ये मी अधिवेशनाच्या काळात 4 शेतकऱ्यांच्या रोज आत्महत्या होत्या सांगितलं, आता त्या 6वर गेल्यात. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र ज्या पद्धतीनं आज पेटते आहे, जनसामान्य लोकांना महागाईच्या याच्यामध्ये टाकलेलं आहे, ते प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि काँग्रेस ते प्रश्न घेऊन पुढे जात आहे. मी जास्त जे आलं अंगावर, जास्तच काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न आणि आमच्या हायकमांडला त्या पद्धतीचं बदनाम करण्याचा प्रयत्न झाला तर मग ती घटना मी सगळं त्या जनतेच्या समोर आणायची वेळ त्यांनी आणू नये एवढं माझं त्यांना संकेत आहे. त्यांच्या या वक्तव्यामागे एक शंकेची सुई की महायुतीचं सरकार येण्यामध्ये पहिलं पाऊल नाना पटोलेंनी उचललं, अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असा आरोपही तुमच्यामुळे सत्ता. मी आपल्याला तेच सांगतोय की मीच त्यांना संकेत दिलेला आहे आणि हे वेळ आणू देऊ नका माझ्या आणि माझ्या पक्षासमोर. त्यामुळे आम्ही जे काही अलायन्स आहेत त्यांना घेऊन चालण्याची भूमिका आमची नेहमी राहिलेली आहे आणि काँग्रेस पक्षाने भाजपसारखं आपल्याच अलायन्सला संपवण्याचं काम कधी केलेलं नाही. त्यामुळे मला आणि माझ्या पक्षाला एक संयम आहे आणि काँग्रेस पक्षाचा विचार असा नाही की आम्ही आपल्यासोबत असलेल्या लोकांवर टीका करायची भूमिका आमची नाही. पण जास्तच अति झालं तर हायकमांडची परवानगी घेऊन आमच्या हायकमांडलाही माहीत आहे ती घटना सगळी, त्याच्यामुळे हायकमांडची परवानगी घेऊन मी वास्तविकता लोकांच्या समोर मांडू. म्हणजे सगळे जे टीका करणारी लोक कसे उघडे पडतील त्यांना माहीत आहे. मग बघा, हायकमांडनी या बारामतीत लढण्याचा निर्णय घेतलेला असेल आणि म्हणून आमच्या प्रदेशाध्यक्षांनी त्या पद्धतीची भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे त्याच्यावर आता मी प्रतिक्रिया देणार नाही. एक राहिलं, काँग्रेसला सातत्यानं आमचे सहकारी पक्ष डिवचतात हे अनेक दिवसापासून आपण पाहत आहे. त्यामुळे मला वाटतं की या डिवचण्याने काहीच फरक पडत नाही. काँग्रेस जनतेचा पक्ष आहे आणि काँग्रेस जनतेची लढाई लढते आहे आणि काँग्रेसने इतके वर्ष भारतासाठी, भारताच्या संविधानासाठी आणि भारतातल्या जनतेसाठी सर्वधर्म समभावाची भूमिका घेऊन सगळ्यांना न्याय मिळण्याची भूमिका काँग्रेसने घेतलेली आहे. त्याच्यामुळे हे जे काही लोक काँग्रेसवर वारंवार टीका करतात आहेत त्याला आता जनतेला कळलेलं आहे की काँग्रेसच ही महत्त्वाचं आहे आणि काँग्रेसच आम्हाला सगळ्यांना न्याय देऊ शकते ही भूमिका आहे. त्याच्यामुळे मला यांच्यावर प्रतिक्रिया देण्याचं काही आज कारण नाही. पण ज्या दिवशी हायकमांडने मला परवानगी दिली तर मी हा पडदा कसा फाडायचा ते मला माहिती आहे. हो, त्यांनी आणखी हे देखील म्हटलं की काँग्रेसने एखाद्या राज्यसभा, विधान परिषद अशा जागेवर कुठंच बसू नये तर राष्ट्रीय पक्ष आहे, मित्र पक्षाला राज्यांसोबत घेऊन मजबूत करायला पाहिजे आघाडी. त्या हायकमांड आमचं डिसिजन घेईल. त्याच्यामुळे त्यांच्या या बोलण्याला मी काही इथं प्रत्युत्तर देणं कारण नाही. बुलढाण्याचे जे संजय गायकवाड आहे त्यांनी असा दावा केलेला आहे की भाजपच्या लोकांना 150 कोटीची कामं मिळतात, पण आम्ही जर काम मागायला गेलो तर भाजपमध्ये प्रवेश करा असं म्हटलं. माझं एक वक्तव्य आहे की पुढच्या काळात भूकंप येणार राजकीय, हे माझं अधिवेशनाच्या पहिलेच मी तो वक्तव्य बोललेलं होतं. आणि हे खरात प्रकरण जे आहे हे खरात प्रकरण पॉलिटिकली आणलं गेलेलं होतं. कारण की सरकारला माहिती होती, मुख्यमंत्री तिथं जातात, देशाचे गृहमंत्री तिथं जातात, अर्धा डझनपेक्षा जास्त राज्याचे मंत्री त्या ठिकाणी जातात, सत्ता पक्षाचे जवळपास 60-70 आमदार त्या ठिकाणी गेलेले आहेत. सगळ्यांचं फोन आता तर ते बाहेर पण आलं की पोलिसांच्या चौकशीमध्ये ते कसं आली माहिती अजून त्याची माहिती नाही कोणी दिली, गृहमंत्रालयातून ती माहिती गेली काय,
कोणी दिली, की किती त्याच्यामध्ये आलेले आहेत. आता हे टार्गेट आणि सावज गृह मंत्रालयाच्या माध्यमातून निवडण्याचं काम सुरू झालेलं आहे. आणि मी त्या काळात सांगितलं होतं की राज्यामध्ये एक मोठा राजकीय भूकंप येणार. तुम्ही काल नव्हतं बोललो, त्याचं ते चित्र आपण फिरवत आहे ते. आता हा जो भोंदूबाबा अशोक खरात जो आहे तो विषय आम्हीच विधानसभेत आणला आणि ज्या पद्धतीनं आज आता त्याला ईडी लागलं आहे, SIT आणि ईडी दोघंही काम करणार आहेत. मोठ्या प्रमाणात पैसे बाहेर गेलेले आहेत. त्याच्यात किती लोकांचं शोषण झालेलं आहे, किती लोकांनी त्याला फोन केलेले आहेत. या सगळ्या गोष्टी आता गृहमंत्रालयाच्या माध्यमातून त्यांचे काही प्रवक्ते ठरवलेले आहेत, ज्या प्रवक्त्याच्या माध्यमातून मांडलं जातं. प्रवक्ते कोण आहेत मी त्याच्यावर काही नाव घेणार नाही. आणि मग या पद्धतीचं टार्गेट करून सोबत असलेल्या पक्षाला मी अनेकदा सांगितलेलं आहे की जे सोबत असलेले पक्ष जे आहेत त्या पक्षांना कसं अडचणीत आणायचं. नुसतं निधीपुरतंच नाही, संजय गायकवाडांना थोडा गैरसमज असेल, नुसत्या निधीपुरतंच नाही तर हे सगळे पक्ष कसे संपवता येईल त्याचा भाजपचा तो प्रयत्न सुरू झालेला आहे आणि ते त्या टार्गेटमध्ये आलेले आहेत. त्यामुळे आता पुढचा काळ जो आहे या महायुतीचा तो किती मोठा भूकंप त्या माहितीत होईल त्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि मी हे बजेट अधिवेशनाच्या पहिले हे वक्तव्य केलेलं होतं आणि त्याचं चित्र आज महाराष्ट्रात आपण पाहतोय. मोठा भूकंप होईल म्हणजे झालाय, आता खऱ्या प्रकरणात झाला असं वाटतं की याचे राजकीय परिणाम काय होतील असं वाटतंय. एक बघा, मोदी आणि अमित शहा या देशाच्या राजकारणात आल्यानंतर, सत्तेत आल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीचं ब्लॅकमेलिंगचं राजकारण जे सुरू केलेलं ते महाराष्ट्रात सुरू झालेलं आहे. अशोक खरात फाईल ही जी आता तयार होणार आहे, तसं अमेरिकेच्या अध्यक्षांनी ट्रम्पनी आणि तिथल्या व्यवस्थेने ज्या पद्धतीने एप्स्टीन फाईल तयार केली तशी आता हे महाराष्ट्रामधली खरात फाईल आहे. त्याच्यापेक्षाही पुढं जाऊ शकतं. फक्त तिथं लहान पोरींना खातं होतं, त्यांना तरुण राहायचं असं वगैरे काही एप्स्टीन फाईलमध्ये होतं. इथेही नरबळी झालेली आहे. आता ही नरबळी कशासाठी झालेली आहे हेही कळायला कारण नाही. तर ह्या गोष्टी जेव्हा पुढे येतील आणि याच्यामध्ये जे कोण आहेत त्यांना बरोबर आता टार्गेट कसं केलं जाईल हे तुम्हाला आता कळणारच आहे. त्याच्यामुळे सहकारी पक्ष जे माहितीतले आहेत आणि सत्तेमधले जे काही कलावंत मुख्यमंत्र्याच्या खुर्चीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत, या सगळ्यांचं कसं टार्गेट केला जाईल, कसा गेम केला जाईल हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि आम्ही या सगळ्या घटनेवर नजर ठेवून आहोत. खरातच्या प्रकरणावर रोज काय आम्हाला बोलायचं नाही आहे, कारण की तिथं चौकशी सुरू आहे. आणि खरात प्रकरणामध्ये वास्तविकता मी त्या दिवशी विधानसभेत सांगितलं की यांच्याजवळ 35च आहेत. आमच्याजवळ खूप सारे व्हिडिओज त्याच्यामधले आहे आणि कोण कोण त्याच्यात सहभागी आहे याची सगळी माहिती आमच्याजवळ आहे. पण आता सरकारने त्याच्यावर इन्क्वायरीज लावलेली आहे आणि त्याच्यामुळे जे चौकशीत पुढं काय येतं ते सगळ्या गोष्टी जेव्हा पुढे येतील त्यावेळेस सरकारने मुद्दामून काही गोष्टी सोडल्या असतील तर ते सरकारला आम्ही लक्षात आणून सरकारला त्याच्यामध्ये धारेवर घेऊ. राहुरीची पण निवडणूक जी आहे ती बिनविरोध करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. प्राजक्त तनपुरेच्या कार्यालयात आता रवींद्र चव्हाण गेले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत बोलणं करून दिलं. त्यामुळे प्राजक्त तनपुरे आपली उमेदवारी परत घेऊ शकतात. मला आत्ता त्याच्यावरची चर्चा करायची नाही. जेव्हा विड्रॉलपर्यंत काय परिस्थिती होते त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा मला वाटतं की राज्यात अनेक प्रश्न आहेत. गॅस सिलेंडर मिळत नाही. 31 दिवस आज तुम्ही सिलेंडर मिळाल्यानंतर 35 दिवसानंतर तुम्हाला अर्ज करायचा. पहिले 21 दिवस होते, आता 35 दिवसावर आलं. 60 रुपये वाढ केली. बाजारामध्ये काळा बाजार मोठ्या प्रमाणात होती आहे. 4-4 हजार रुपयाला तो सिलेंडर विकला जातो आहे. जनतेची सर्रास लूट चाललेली आहे. सरकार आपल्या राजकारणामध्येच लागलेली आहे. सरकार पूर्ण दुसऱ्या राज्यातले ज्या 5 राज्याच्या निवडणुका आहेत त्या महाराष्ट्रातले महान नेते तिथं पोचलेले आहेत. राज्यामध्ये संकटाचं अवकाळी पाऊस आणि ह्या सगळ्या महागाईचा भडका उठलेला आहे. सरकारला घेणं देणं नाही अशा पद्धतीची परिस्थिती आज महाराष्ट्रात आहे. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राची जनता वाऱ्यावर आणि सरकार सगळ्या विमान दौऱ्यामध्ये 5 राज्याच्या निवडणुकीत लागलेलं आहे असं चित्र आपण पाहतोय. तुम्ही बारामतीमध्ये बिनविरोध होऊ देत नाही, तिथून उमेदवार देत आणि राहुरीमध्ये जर होणार असेल तर मी विड्रॉलपर्यंत अजून त्याच्यावरची चर्चा करणं बरोबर नाही. सामनामध्ये जे म्हटलेलं आहे की मित्रपक्षाचे सन्मान न ठेवता अशी भूमिका घेणे हे काँग्रेसची संकुचित वृत्ती आहे अशा शब्दात लिहिलंय सामना. मला असं वाटतं की
कोणाची संकुचित भूमिका आहे काय आहे त्याच्यावरचं मी तुम्हाला सांगितलं आहे. हायकमांडची एकदा परवानगी घेऊन या सगळ्या घटनेचा पर्दाफाश आम्ही करू. त्याच्यामुळे संकुचित कोण आहे हे सांगण्याची वेळ मला आणू नको द्या त्यांना म्हणा. तर त्याच्यामुळे ते सामनाने काय लिहिलं काय नाही त्याच्यावर मला प्रतिक्रिया आता देण्याचं काही कारण नाही. हो, हर्षवर्धन सपकाळ यांनी बारामतीमध्ये ज्यांनी जागेची इतक्या आग्रहाने मागणी केली आणि आज नामांकन अर्ज भरण्याची वेळ आहे तर ते त्याकडे पाठ फिरून केरळला निघून गेले. काही त्यांना बोलवलं असेल हायकमांडने तिथं प्रचाराला त्याच्यामुळे गेले असतील. ते राजकीय दबावामुळे तर राजकीय दबाव मला नाही ना म्हणजे आता निवडणुका चालू आहेत गेले असतील. नितेश राणे यांचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य समोर आलेलं आहे. त्यांनी असं म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज हे सेक्युलर राजे नव्हते. मला तर असं वाटतं की फडणवीसांनी असे मंत्रिमंडळात मंत्री ठेवावेत का हा निर्णय त्यांनी घेतला पाहिजे. कारण की जेव्हा आम्ही कुठल्याही संविधानिक पदावर बसतो तर त्याला शपथ घ्यावं लागतं. संविधानाची शपथ घ्यावं लागतं की मी कोणाचाही द्वेष करणार नाही, ममत्व भाव ठेवील आणि कुठलंही असं वक्तव्य करणार नाही की जे सामाजिक व्यवस्थेला हानिकारक होईल. आता सर्रास फडणवीसाच्या मंत्रिमंडळातले मंत्री एखाद्या धर्माच्याबद्दलचा द्वेष करताना आपण पाहतो आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास जोडतोड करून शिवाजी महाराजांच्या इतिहासाला वेगळं करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांजवळ जे मावळे होते त्याच्यात सगळ्या धर्माचे जातीचे तळागाळातले असे मावळे होते. त्यामुळे ज्यांना इतिहासाची माहिती नसेल त्यांच्याबद्दल मी काय वक्तव्य करावं. पण फडणवीसांनी या सगळ्या प्रकरणावर लक्ष घातलं पाहिजे जेणेकरून महाराष्ट्रातलं शाहू फुले आंबेडकर विचारधारेला जे संपुष्टात आणण्याचा प्रयत्न तुमच्याच मंत्रिमंडळात केला जात असेल तर हे राज्य तुम्हाला कधी माफ करणार नाही. तो वारंवार असं का होतंय संजय राऊत नेहमी काँग्रेसवर तुमच्यावर विशेषतः शंकेनं बघतात बोलतात ते सार्वजनिक माझे चांगले मित्र आहेत गजानन. त्याच्यामुळे त्यांना बोलण्याचा अधिकार आहे, बोलू द्या. काँग्रेसमध्ये अनेक वर्षानंतर मोठे बदल होत आहेत. म्हणजे फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरात होत आहे. 7,000 नवीन निवडणुका होणार आहे. सपकाळ पॅटर्न असंही त्याला म्हटलं जात आहे. काय नेमका हे काँग्रेस कुठे जात आहे? केंद्र सरकारनी आमच्या केंद्राने आमच्या संघटनेने त्या पद्धतीचं कारण की हे जे अध्यक्ष निवडले जात होते ते कोणाच्या याच्यातले निवडले जात होते, शिफारसी निवडून जात होते. कार्यकर्त्यांच्या मतदानाच्या आधारावर त्यांच्या मतावर त्यांचं जिल्ह्यातलं नेतृत्व कसं निवडावं याच्याबद्दलचं एक संघटन सुजान म्हणून आमच्या राष्ट्रीय नेतृत्वाने या पद्धतीची सुरुवात केलेली आहे. आणि त्याच्यामुळे हे प्रत्येक राज्यात फक्त महाराष्ट्रात होतं असं नाही, प्रत्येक राज्यात या पद्धतीचं अध्यक्ष निवडीचं काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे केंद्रीय पातळीवरून ही सगळी प्रक्रिया सुरू आहे. आगामी काळात याचे मोठे फायदे होईल पक्ष संघटनेच्या अनुषंगाने निवडणुकीच्या अनुषंगाने असं वाटतं म्हणून हे बदल होतं. बिलकुल होईल की ज्याला इच्छा आहे त्याला सगळ्या कार्यकर्त्यांचं सहकार्य आहे असा एखादा व्यक्ती समजा जिल्ह्याचा अध्यक्ष झाला तर त्याला संघटनेला फायदाच होणार आहे. दिवंगत नेते अजित पवार यांना श्रद्धांजली म्हणून सुनित्रा पवार यांना तुम्ही शुभेच्छा देणार का? बघा युद्ध आहे, युद्धामध्ये आता काय होतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं की विड्रॉल होऊ द्या. विड्रॉलच्या नंतर हे सगळ्या प्रक्रियेवर आपण जाऊ. आता विड्रॉलच नाही झाले, आज फॉर्म भरायचं आहे, आज लास्ट डेट आहे ना, तर आज राहिलं 13 तारखेला विड्रॉल आहे. त्याच्यापर्यंत आपण वाट पाहू. तुम्हाला एवढी घाई करायचं काही कारण नाही. विड्रॉलचा दिवसची वाट तुम्ही पाहताय. अपेक्षा आहे का हायकमांडकडनं काही आदेश येईल आणि बारामतीत विड्रॉ केलं जाईल काँग्रेस? नाही, मी अजून त्याच्यावर कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही कारण की आता अजून ती परिस्थिती नाही आहे. गडकरी साहेबांनी स्टेटमेंट दिलं आता की सेक्युलर शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्षता नाही तर सर्व धर्म समभाव आहे. त्याचा उल्लेख त्यांनी असं केलं की राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांचं जेव्हा निधन झालं तेव्हा त्यांना ब्राह्मणांनी जे आहे ते मंत्र आज्ञा दिली होती. तर ते जर धर्मनिरपेक्ष असते तर अशा पद्धतीने गडकरी साहेबांचं मला काही माहिती नाही कारण की आता गडकरी साहेब अतिविद्वान आहेत. ते केसापासूनही आता मोदीजी ते गटरपासून गॅस काढतात आणि हे केसापासून काही तयार करतात असं आणि लघवीपासूनही काही तयार करतात. त्यामुळे मला गडकरी साहेबांबद्दल जो आदर आहे त्यांच्याबद्दल, पण त्यांच्याबद्दलचं मला वक्तव्य करत असताना मला असं वाटतं की ज्या धर्मात आम्ही जन्माला येतो त्या धर्माच्या प्रथम परंपरेप्रमाणे आपलं जन्म आणि मृत्यू या सगळ्या गोष्टी त्या पद्धतीने होतात आणि ज्या काही विधी असतात त्या पद्धतीने होतात.
आणि आपल्या संविधानामध्ये धर्मनिरपेक्षला आणि जे धर्माला व्यक्तिस्वातंत्र्य जर दिलेलं आहे, या व्यक्तीला व्यक्तिस्वातंत्र्य दिलेलं आहे, त्याने कुठल्या धर्मात जन्माला यायचं आणि कुठल्या धर्मात मरायचं, जन्मात आल्यानंतर तो कुठल्या धर्मात मरायचं हे त्याचा अधिकार असतो. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. ते हिंदू धर्मात जन्माला आले, पण त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि सांगितलं त्यांनी की मला ह्या अन्यायी व्यवस्था जी ब्राह्मणी व्यवस्था आहे त्यांच्यामुळे मला हा धर्म सोडावा लागला आणि बौद्ध धर्म स्वीकारावा लागला. आणि तेही नागपूरमध्ये सांगितलं धम्म परिवर्तनाच्या दिवशी. तर म्हणून मला असं वाटतं की गडकरी साहेब फार मोठे नेते आहेत, त्यांच्याबद्दलची प्रतिक्रिया देत असताना माझा एवढाच आहे की चुकीचा अर्थ धर्मनिरपेक्ष याचा अर्थच सगळ्या धर्माला आपल्या आपल्या धर्माचं प्रेम करायचा अधिकार दिलेला आहे, प्रत्येकाला आपल्या धर्मात जगण्याचा अधिकार दिलेला आहे, यालाच धर्मनिरपेक्ष म्हणतात. आज दुसरं एक ब्राह्मण महत्त्वाचं वक्तव्य ब्राह्मण त्यांनी केलं. दुसरं एक महत्त्वाचं वक्तव्य, कोणी एखाद्याने त्या काळामध्ये कोंबडी खाल्ली आणि त्याचा काही पाठ इतरांच्या घरात फेकलं, त्याला हिंदू धर्मातून बाहेर काढून दिलं होतं. ते फक्त काही ब्राह्मणांनी पंडितांनी त्या काळात केलं, ते आज आम्हाला भोगावं लागते. आज त्यांनी स्थापना दिली त्यांनी. याचं उदाहरण देताना त्यांनी अंतुले बद्दल असं म्हणाले की अंतुले कोकणस्थ ब्राह्मण होते. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की ब्राह्मण समाजाच्या काही भूमिकेवर त्यांनी टीका केली की त्यांच्यामुळे कुठेतरी हिंदू धर्म बदनाम. बरोबर आहे ना. त्यांनी मला तर वाटतं की गडकरी साहेबांनी ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या बद्दलचं सांगितलं पाहिजे की त्यावेळेस त्यांना वैकुंठात पाठवलं नव्हतं, विमान आलं नव्हतं. त्यावेळेसच्या व्यवस्थेने, त्यावेळेच्या ब्राह्मणी व्यवस्थेने तुकाराम महाराजांचं आणि ज्ञानेश्वर माऊलीचं कसं त्यांना त्रास दिला होता, कसं त्यांना मारलं होतं, याच्याबद्दलचं वक्तव्य केलं असतं तर मला असं वाटतं की गडकरी साहेब मग वास्तविकता मांडली असती. नुसतं असं बोलून नाही चालणार. ही व्यवस्था त्यावेळेसही होती, आजही आहे, संपलेली नाही आहे. गडकरी साहेब अजूनही चाललेली आहे. आपण पुढाकार घ्या आणि ह्या सगळ्या संपवा. जो कलंक ब्राह्मणी व्यवस्थेवर लागलेला आहे तो पुसण्यासाठी तुम्हीच प्रयत्न करा. आता महात्मा गांधीची हत्यारे म्हणूनही भाजपकडे टीका केली जाते असे आहेच ना. गोडसे त्याच्यामध्ये सापडलेच आहेत आणि गोडसेंनी त्याच्यामध्ये त्यांच्यावर कारवाई पण झालेली आहे. त्यांना ओळखलं गेलेलं होतं. त्याच्यामुळे लपलं कुठं आहे. गोडसे हे RSSचे पदाधिकारी होते, हेही लपलेलं नाही. त्यामुळे पाहिलं जात आहे म्हणजे ते खरंच आहे ना. RSS म्हणजे भाजप म्हणजे RSS. आता लपलं आहे का? नाही लपलेलं आहे. पहिले RSS म्हणत होती की बाबा आमचा BJPशी काही संबंध नाही. आता तर RSSचीच व्यवस्था भाजपला सांभाळते आणि सत्तेमध्ये RSSच त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहे. प्रत्येक मंत्र्याच्या मागं एक RSSचा माणूस लागलेला आहे. प्रत्येक व्यवस्थेमध्ये RSSचा माणूस आहे सत्तेमध्ये. त्यामुळे RSS आणि भाजप आता हे वेगळं नाही, हे या निमित्तानं माहीत झालं. त्याच्यामुळे भाजपवर आरोप होत आहे हे जे गडकरी साहेब म्हणतात ते बरोबर आहे, कारण की ती व्यवस्था तुमची आहे. काँग्रेसला अवघे 500 ते 600 मतं मिळेल, आपलं जे काय अस्तित्व आहे ते टिकवण्यासाठी काँग्रेस करतात असं त्यांनी बोललं. मला काय त्याच्यावर प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही. हां, अजितदादा यांचे नाव पुरेसे आहे असे म्हणत पटेल आणि तटकरे यांना डिव्होशनरी बॅनर बारामतीत पाहायला मिळाले. ते त्यांच्या पक्षाअंतर्गतला इश्यू आहे. पण पटेल आणि तटकरेंचं जे काही पद्धतीनं राष्ट्रवादी पक्षामध्ये जे चाललेलं आहे, आता काय झालं त्याच्या आतमध्ये त्या पक्षाच्याच लोकांना माहिती असेल. आणि म्हणून सुनित्रा पवार ताईंनी ज्या पद्धतीनं जे काही निवडणूक आयोगाला पत्र दिलं त्याच्यातले खूप स्पष्टता पुढे येत आहे. तुमच्या जिल्ह्याचे नेते आहेत प्रफुल्ल पटेल, तुमचे मित्र पण आहेत. काय वाटतं तुम्हाला की ते खरंच राष्ट्रवादी पक्ष हायजॅक करण्याचा प्रयत्न करतात? नाही, आता जे काही त्यांच्यावर अन्याय होतं असं मला वाटतं. ज्या पद्धतीनं इतके वर्ष अजितदादांच्या बरोबर ते काम करत होते, अजितदादाबरोबर त्यांनी वेगळा पक्ष राष्ट्रीय पातळीवर त्यांनी सांभाळला मोर्चा. त्यामुळे आता ज्या पद्धतीने त्यांच्यावर कारवाई होते आहे ते आम्हाला काही बरं वाटत नाही त्याच्यावर.